नमस्कार. नमस्कार. आपण किकली शिवाजी गंगाराम बाबर यांच्या हे प्रगतशील शेतकरी आहेत, तालुका वाई येथील आहेत. तर त्यांच्याकडून त्यांची ओळख करून घेणार आहे आपण. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. तुमची ओळख करून द्या. मी शिवाजी गंगाराम बाबर, मुक्काम पोस्ट किकली, तालुका वाई, जिल्हा सातारा. बरं, तुम्ही नेटसपची जैविक प्रोडक्ट आहेत शेतीसाठी ती वापरली का? जवळजवळ मी 7 ते 8 वर्ष झालं वैयक्तिक वापरतोय आणि लोकांना पण म्हणजे त्याचा समज देतो. बरोबर, म्हणजे लोकांना पण तुमचा रिझल्ट सांगता तुम्ही लोकांना. आपले अनुभव लोकांना सांगायचे आणि आपण पण अनुभव घेतलेलाच आहे आपण. बरं 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 बरं. आता हे हळद आहे, ह्या पिकाला तुम्ही वापरले का? माझ्या 3 फवारण्या झाल्या ह्याला सुरुवातीपासून. बरं बरं, सुरुवातीपासून 3 फवारण्या झाल्या. हो हो. काय तुम्हाला फरक पडला सुरुवातीला? आतापर्यंत एवढी आपली हळद आलीच नव्हती कधीच आली नव्हती अशी. गेल्या वर्षी मी 15 गुंठ्यात 11 क्विंटल माल तयार मिळाला मला. मागच्या वर्षी पण वापरलं होतं. हो हो हो. 15 गुंठ्यात किती मिळाला? 11 क्विंटल माल तयार माल 11 क्विंटल. बर, आता ह्या हळदीमध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय? गेल्या वर्षीपेक्षा आता उजवी आहे असं माझा अंदाज आहे. म्हणजे कशामध्ये? पानाची रुंदी, उंची, त्याच्या बुडका किंवा त्याची बुंदा, बाकीची साईज. बरोबर, आपण बघतोय इथं बुंदा फुटवा पण चांगला आहे. हो, फुटवा 1 नंबर, म्हणजे माझ्या समाधानकारक फुटवा आहे. हा, म्हणजे पूर्वीपेक्षा चांगला आहे. 100%. तुमची जशी पूर्वी येत होती त्याच्यापेक्षा चांगला आहे. तर उजवा आहे. तर एका गांड्याला किती फुटवे आहेत साधारणतः? एक 10च्या वर किंवा 10च्या आसपास. 10च्या आसपास. दाखवता का एक इथं गंडा आहे आपल्याला? दाखवतो की. हा, आता आपण बघतोय हिथून आहे ना. एकच मिनिट आता. हा हा हा, नाही हळून द्या का. ती नाही, हिथून आलं ना. हिथून तिथपर्यंत आहे. 1 हा 2 3 4 5 6 7 8 9 हा 10 फुटवे आहेत. म्हणजे 9-10 फुटवे आहेत. हा, 10च्या आसपास तर आहेत. बरोबर. पूर्वी असं आलतं का कधी? आली, पण हे इतक्या तोडीची नाही. बरोबर. म्हणजे फुटवे जर जास्त असतील तर साहजिकच गांडा माल फुटवा निघतच नाही. बरं, आता मागच्या वर्षी 11 निघाले, आता काय अपेक्षा? किती निघाल? 13 गुंठ्यात 11 निघावी असं म्हणजे आपण टार्गेट ठेवलंय. पहिलं 15 गुंठ्यात 11 निघाले होते, आता 13 गुंठ्यात 11 निघाले पाहिजे. म्हणजे किंवा ओव्हर गेलं पाहिजे शिजवून. शिजवून रेडी माल. आणि रान पण तुम्ही म्हटला की चुनखडीचं आपण बघतोय रान, चुनखडीचं रान आहे, तरी सुद्धा चांगला माल निघाला. रानापेक्षा आताच रान तसं नरम आहे. हा, चुनखडीचं रान आहे. तरी सुद्धा रिझल्ट खूप चांगला आहे. बेस्ट, म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदा माझ्या समाधानकारक आपण केलेल्या कामाचं आज बरं वाटलं. आणि म्हणजे म्हटलं तर 7-8 वर्ष झालं मी स्टेम्ब्रिज आणि बायो 95 हे वापरतोय. बाकीचे बी प्रोडक्ट असतात बरोबर. तर 1 नंबर समाधान आपल्याला. बरोबर, म्हणजे समाधानी आहे हे प्रोडक्ट वापरून. प्रश्नच नाही. इथून पुढे कंटिन्यू वापरणार का? वापरणारच. आणि शेतकऱ्यांना काय सल्ला असेल तुमचा? आपण एकच सांगणार, बाबा मी वापरतोय, तुम्ही बघा. खात्रीशीर काय होतं, आपण एकामेकाला सांगितलं आपल्यावर जास्त विश्वास ठेवतात कंपनीपेक्षा. बरोबर. त्यामुळे माझं बघा आणि तुम्ही बरोबर या. बरोबर. म्हणजे खूप चांगला रिझल्ट आला. सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं असं तुमचं पण म्हणणं आहे. प्रश्नच, कारण जैविक शेती ही काळाची गरज झालेली आहे. अगदी. तर तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.